जय भीम, जय संविधान, जय शिवराया, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आत्ताचा व्हिडिओ बनवायचं कारण आहे, शरद पवार साहेब, तुम्हाला मला एवढं विचारायचं आहे. आज वयाचे 80 वर्षाचे झाले, परंतु तुम्ही काँग्रेसवाले आजपर्यंत काय करत आलात? तुम्ही आज एवढा अत्याचार घडत आला. वोट बँक आमची तुम्हाला पाहिजे, कारण का तुमच्याकडे पैसा आहे, सत्ता तुमची आहे. पण विचार करा, ज्या ज्या आमच्या अस्मितेवरती हल्ला झाला, ज्या ज्या आमच्या गरीब बांधवांच्या मुलं मेली, त्यांच्यावरती तुम्ही आजपर्यंत एकही देखील तुम्ही किंवा सुप्रियाताईंनी आजपर्यंत एकदा तरी आवाज उचललात का? संकेत भोसले झाला, बरेचसे असे त्या दिवशी बौद्ध भिक्खू यांना मारले कुर्ला या ठिकाणी. सुप्रियाताई कुठे आहेत? तुम्ही कुठे आहेत? आजपर्यंत तुम्ही RSSला सपोर्ट करत आलात. तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या अपोजिट आहेत. बाबासाहेबांचं कधीच तुम्ही कुठल्या गोष्टी मान्यता केल्यात नाही, कारण तुमचे खायचे दात अलग आणि धावायचे दात अलग. तुम्ही RSSला सपोर्ट करणारे RSSची लोक आहेत, हे तुम्हाला आज सिद्ध करू आम्ही. तुम्ही दावलात आम्हाला, कारण का आम्ही तुमच्यावरती एवढ्या वर्ष तुम्ही सत्ता चालवली, तुमच्याकडे आम्ही विचार करूनच होतो. रामदास आठवले तुमच्या पक्षामध्ये समर्थन झाले, आम्ही तुम्हाला वोट बँकनी पुढे आणले. परंतु RSSची बाजू मांडणारे खाली म्हणायला गेलं तर काँग्रेसशिवाय कोणी नाही आहे, हे तुम्हाला आज तुम्ही सिद्ध केलं आहे. आपलं आत्ता पण सांगतो तुम्हाला साहेब, वेळ आहे. एक सांगा, तुम्ही संविधानामध्ये ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून ॲट्रॉसिटी कायदा हा रद्द करण्याचा मूळ पाया तुम्ही उचललात. आमचा अधिकार जिथे आमचं संरक्षण म्हणून हे केलेला बाबासाहेबांनी आम्हाला ॲट्रॉसिटी कायदा, तो रद्द तुम्ही करणार आहेत. आणि हे तुम्हाला जरंगे पाटलाला तुम्ही सपोर्ट करता, हे 100% सांगतो तुम्हाला. पण साहेब लक्षात ठेवा, आज तुम्ही वयाचे 80 वर्षाचे झालात, तरीसुद्धा तुम्ही गरिबांना आपलं समजलात नाही आहेत. खाली गरिबाचे वोट बँक घेऊन आपली पोळी वाजलीत. पण लक्षात ठेवा, येणारा काल, ही पिढी जय भीमवाले ही बाबासाहेबांची औलाद आहे. ही कधीच त्यांचे उपकार, त्यांच्यावर झालेला अन्याय पेड केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय संविधान. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांनी हे व्हिडिओ फॉलो करा, लाईक करा.